मंडळी, तुम्हाला माहित नसेल, आज आपण जो श्वास घेतोय ना, तो एका रशियन माणसामुळे घेतोय. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे 100% सत्य आहे. त्याने फक्त एक फोन फिरवला असता तर आज हे जग अस्तित्वात नसतं. ते नाव आहे स्टॅनिस्लाव पेट्रोव्ह. हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला साधारण 40 वर्ष मागे जावं लागेल. तेव्हा जग आजच्या सारखं नव्हतं. तेव्हा शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर सुरू होतं. 2 महासत्ता असलेले देश अमेरिका आणि रशिया, हे 2 देश एकमेकांच्या जीवावर उठले होते. या दोघांकडे इतकी अण्वस्त्रे होती की ती आजची पृथ्वी 10 वेळा नष्ट करू शकली असते. या तणावाच्या काळात रशियाने एक गुप्त बंकर बनवलं होतं. या बंकर मध्ये रशियाची सर्वात आधुनिक सॅटेलाइट कॉम्प्युटर सिस्टीम होती. 26 सप्टेंबर 1983 ची रात्र कर्नल पेट्रोव्ह हे ड्युटीवर होते. पेट्रोव्ह यांचं काम होतं कॉम्प्युटर स्क्रीनवर लक्ष ठेवणं. अचानक बंकर मध्ये जोरजोरात सायरन वाजायला लागला. सिस्टीम सांगत होती की अमेरिकेने रशियावर एक अण्वस्त्र डागलाय. त्यांना वाटलं हे कसं शक्य आहे, पण ते सावरता न सावरता तोच सिस्टीम पुन्हा ओरडली. दुसरं क्षेपणास्त्र डागलं गेलं, मग तिसरं, मग चौथं आणि 5वं. पण इथेच पेट्रोव्ह यांनी आपलं डोकं चालवलं. त्यांनी शांत डोकं ठेवून विचार केला, जर अमेरिकेला खरंच युद्ध सुरू करायचं असेल तर ते फक्त 5 मिसाइल्स का सोडतील? ते तर हजारो सोडतील, जेणेकरून रशियाला उत्तर द्यायला वेळ मिळणार नाही. त्यांच्याकडे 2 पर्याय होते. एक, सिस्टीमवर विश्वास ठेवून युद्ध सुरू करणे, आणि दुसरं, सिस्टीम चुकीची आहे असं मानून शांत बसणे. त्यांनी फोन उचलला, पण वरिष्ठांना हल्ल्याची बातमी दिली नाही. त्यांनी सांगितलं, आमच्या सिस्टीम मध्ये तांत्रिक बिघाड झालाय. हा खोटा अलार्म आहे. त्यानंतरची 20 मिनिटं पेट्रोव्ह यांच्यासाठी युगासारखी होती. ते फक्त वाट पाहत होते की कुठे स्फोट होतोय का. अख्खं शरीर घामाने भिजलं होतं. जर कुठूनही स्फोटाची बातमी आली असती तर त्याचा अर्थ होता की पेट्रोव्ह यांचा निर्णय चुकलाय. पण 20 मिनिटं झाली, 25 मिनिटं झाली, कुठेही स्फोट झाला नाही. नंतर तपासणीत समजलं की रशियन सॅटेलाइटने ढगावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाला चुकीने मिसाईलची आग समजलं होतं. मंडळी, अण्वस्त्र किती भयानक असतात हे समजून घ्यायचं असेल तर हिरोशिमाचं उदाहरण बघा. तिथल्या एका बॉम्बनं 80,000 लोक काही सेकंदात मारले होते. पण त्यानंतर रशियाने बनवलेला झार बॉम्ब हा त्यापेक्षा 4000 पट जास्त शक्तिशाली होता. जर त्या रात्री पेट्रोव्ह यांनी फोन केला असता तर असे हजारो बॉम्ब एकमेकावर पडले असते. अमेरिकेची 70% आणि रशियाची 40% लोकसंख्या एका दिवसात संपली असती. इतकंच नाही तर त्यानंतर जो धूर आणि राख आकाशात पसरली असती त्याने सूर्याचा प्रकाश अडवला असता आणि पृथ्वीवर न्यूक्लिअर विंटर म्हणजे कायमचा बर्फ साचून उरलेली मानवजात भुकेने मेली असती.